म्हणजे वर बीजेपी आहे म्हणून खाली बीजेपीला वोट देणार लोक? नाही, थोडेफार असते ते काँग्रेसला पण करणारे मतदान, पण कसं आहे, आता सत्ता त्यांचं आहे, त्यांनी काय पण करू शकते. लाडकी बहीण आणून सगळ्या बायांना हेड्यात काढू लागले त्यांनी, जेणेकरून 1,500चा 2,000 केले, 2,000 3,000 केले. शेतकऱ्याचं दुनियाचा अडचण व्हायला लागलाय, शेतकरी मालाला भाव नाही. असं करून बीजेपी फक्त सत्ता मागे काय पण करू लागले त्यांनी. तुम्ही युवा शेतकरी आहात का? शेतात काय काय तुमच्या आता? शेतात कांदा आता सध्याला चला तुम्हाला 200 पॅकेट कांदा सडून पडलेला आहे. 1,500, 2,000, 5,000 असं 1,500, 2,000 भाव चाललाय. 5,000 लय जास्त होते ते. 5,000 मी पण चकित झालो. 5,000 पर्यंत आलेला आहे. पण शेतकरी काय करावं? बरोबर आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी भाव कमीच आहे आता तुमच्या प्रत्येक शेतीमालाला काय पण 0 भाव आहे. बीजेपी सरकार शेतीसाठी 0 भाव दिलेला आहे. उद्योगधंद्यासाठी तर चांगलं केलं की त्यांनी? उद्योगधंद्यासाठी 1 नंबर आहे, परंतु शेतकऱ्यासाठी बीजेपी सरकार लक्ष देणार, एवढं म्हणणं आहे आमचं. म्हणजे शेतकऱ्यांचे मुद्दे काय काय तुमच्या मते? शेतकरी मालाला भाव असावा. ते लाडकी बहीण काढून आता मजूर वाढू लागलाय. आता बाया पण 200 जागी 300 झाले, 300 जागी 400 झाले. असून शेतकरी खर्च बाजू वाढलाय आणि उत्पन्न बाजू कमी आहे. शेतीमालाचा भाव पण कमी आहे.